व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की लाडकी बहीण योजना संदर्भामध्ये बऱ्याच जणांना मेसेज येत आहेत रिजेक्ट आणि अप्रुव्हलचे. ज्यांचे अप्रुव्हलचे मेसेज आले त्यांचा तर काही विषय नाही, त्यांचा ऑलरेडी फॉर्म सक्सेस झालेला आहे. पण रिजेक्ट झालेले आहे, तर रिजेक्ट झालेल्यांचं काय कारण आहे, कशामुळे रिजेक्ट झाला, पुढची प्रोसेस काय आहे. तर ह्या गोष्टी सर्व महिला अशा परेशानीमध्ये आहेत की बाबा ह्या गोष्टी आता रिजेक्ट झाला, आता पुढची प्रोसेस काय करायची. पण त्यांनी काहीच घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. कारण चुका होऊ शकतात तर दुरुस्त पण होऊ शकतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण ही योजना आताच सुरू झालेली आहे. अशा बऱ्याच पहिले पण योजना चालू झालेल्या आहेत. कोणती पण योजना, कोणताही ऑनलाईन फॉर्म त्याच्यामध्ये दुरुस्तीचं ऑप्शन येतच असते. सध्या नाहीये, पण कालांतराने 1-2 दिवसानं, 2-4 दिवसानं काही ना काही ऑप्शन येईल. आता रिजेक्ट रिजेक्ट का झालेले आहे. आता रिजेक्ट होण्याचे बरेच कारण आहेत. सर्वप्रथम आपण रिजेक्ट झालं कशामुळे झालं हे कसं पाहायचं ती प्रोसेस सांगतो. सर्वप्रथम आपण जे ऑनलाईन अर्ज करतेवेळी जी प्रोसेस केली होती तीच प्रोसेस करायची. म्हणजे मोबाईल नंबर टाकून नारी शक्ती दूत ॲप इन्स्टॉल करायचं, मोबाईल नंबर टाकायचा, OTP घ्यायचं, लॉग इन करायचं, बस इथपर्यंत आलो. त्याच्यानंतर जे पेज ओपन होईल, आपलं मेन पेज ओपन होईल. त्या पेजवरती केलेले अर्ज आहे, केलेले अर्ज याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला एक दुसरं पेज ओपन होईल. त्यामध्ये महिलेचं नाव, महिलेचा मोबाईल नंबर, कोणत्या दिवशी केले आणि सध्याचं स्टेटस. आता स्टेटस 2-3 प्रकारचे येत आहेत. एक इन रिव्ह्यू वाला आहे, पेंडिंग वाला आहे. पेंडिंग अर्ज, इन रिव्ह्यू मध्ये अर्ज आहेत, अप्रुव्हल अर्ज आणि रिजेक्ट अर्ज. आता जे पेंडिंग अर्ज आहेत त्यांचा काही विषय नाही आहे सध्या, पण त्यांच्यासाठी एक पण विषय महत्वाचा आहे, ते थोड्या वेळानं सांगतोच मी आपणास. इन रिव्ह्यू त्यांची प्रोसेस चालू आहे, त्यांना पण ऑप्शन आहे, त्या टाइम आहे. आणि त्यानंतर एक अप्रुव्हल झाले, त्यांचा तो विषय संपला. आणि रिजेक्ट, ज्यांचा रिजेक्ट झालेला आहे त्यांच्यासाठी थोडी प्रोसेस आहे, पण आता चालू झालेली नाही. होईल प्रोसेस कालांतराने, काही ना काही प्रोसेस चालू आहे. म्हणजेच कोणती प्रोसेस, तर त्यावरती क्लिक केलं, त्या अर्जावरती क्लिक केलं, स्टेटस कोणते असं क्लिक केलं की तुम्हाला तुमची सर्व माहिती मिळेल. सर्व माहिती आहे तुम्ही भरलेली, आणि तिथे एक कारण देत आहे. जर रिजेक्ट स्टेटस जर रिजेक्ट असेल तर तुम्हाला तिथे एक कारण मिळेल की बाबा कशामुळे रिजेक्ट झालं, रिजेक्ट होण्याचं कारण काय, तिथं तुम्हाला सांगितलं. तर त्याच्यापैकी काही काही जणांना सर्वात जास्त हमीपत्राचे इश्यू येत आहेत. म्हणजे हमीपत्र कोणी टिक केलेलं नाही त्यांना पण रिजेक्ट झालं, त्याच्यामुळे पण रिजेक्ट झालं. कोणी सही केलेली नाही त्याच्यामुळे रिजेक्ट झालंय. काही जणांनी ते काहीच केलं नाही, जसं ऑनलाईन PDF भेटली तशीच PDF घेतली आणि अपलोड करून टाकली. काही जणांचं यांच्यामुळे पण रिजेक्ट झालं. काही जणांचं IPSC कोडमुळं रिजेक्ट झालं, काही जणांचं चुकीच्या आधारमुळं, काही जणांचं चुकीच्या नावामुळं. अशा बऱ्याच छोटे कारण जे आहेत त्यामुळे आपलं फॉर्म रिजेक्ट झालेलं आहे. आता रिजेक्ट झालं, आता पुढची प्रोसेस काय. अद्यापही दुसरी कोणती प्रोसेस म्हणजे आता अजून काही आलेलं नाही की बाबा रिजेक्ट झालाय त्यांना पुढची प्रोसेस काय करायची, अजून अपडेट आलेले नाहीये. पण यामध्ये जे पेंडिंग अर्ज आणि ज्यांनी अर्ज केले नाहीत अशांसाठी एक महत्वाची बाब आहे की बाबा यांचे जे या कारणामुळे जे फॉर्म रिजेक्ट झाले ते फॉर्म तुमचा रिजेक्ट होऊ नये त्यासाठी तुम्ही आताच भरते वेळेस व्यवस्थित भरा. नवीनवाले व्यवस्थित भरा. आणि जे पेंडिंग मध्ये आहेत त्यांना एक एडिटचं ऑप्शन आहे, एक वेळेस तुम्ही एडिट करू शकता. त्यामध्ये मोबाईल नंबर चुकीचा आहे, मोबाईल नंबर पण बदलू शकता, खाते क्रमांक, ज्या काही गोष्टी तुम्हाला बदलायच्या आहेत त्या गोष्टी तुम्ही बदलू शकता. तुम्हाला चान्स आहे, एक वेळेस तुम्ही करू शकता. कारण आता रिजेक्टचे आले तर रिजेक्टच्या कारणामुळे तरी पेंडिंग ज्यांचे अर्ज आहेत त्यांनी ही प्रोसेस करून घ्या. म्हणजे तुमचं बघून घ्या काय राहिले का, चुकीची गोष्ट काय झाली आहे का, हमीपत्र व्यवस्थित अपलोड केले का, आधार कार्डच्या जागी आधार कार्ड अपलोड केले का, उत्पन्नाच्या जागी उत्पन्न किंवा राशन कार्ड अपलोड केलेले आहे. हे सर्व गोष्टी एकदम व्यवस्थितरित्या पाहून घ्या आणि नंतर पुन्हा एकदा सबमिट करून टाका. पेंडिंग वाल्याची ही प्रोसेस होऊ शकते, पण रिजेक्ट वाल्याचं अजून काही आलेलं नाहीये. येईल कालांतरानं, काही दिवसांनी येईल. असं नाही की बाबा रिजेक्ट झालं म्हणजे काय बाहेरच फेकले काय, ही गोष्ट होणार नाही. कारण चुका होऊ शकतात, तर त्याचं निराकरण पण होऊ शकते, असं नाहीये. काही ना काही सरकार आहे. आता सगळी लाडकी बहीणच म्हणलं तर एकीला अप्रुव्हल द्यायचं आणि एकीला रिजेक्ट द्यायचं असा भेदभाव तर होत नाही. आपल्या थोड्या काहीतरी चुका झालेल्या आहेत त्याच्यामुळेच आपलं रिजेक्ट केलेलं आहे. ते ज्या चुका झालेल्या आहेत ते आपण सुधारू शकतो, पण त्यांना थोडा आता सरकार काहीतरी ऑप्शन काढल. त्यानंतर जी गोष्ट होईल, जी गोष्ट करायला सांगतील ते म्हणजे बाबा तुमचं आता
तुमचा समजा हमीपत्र अपलोड केलं नाही व्यवस्थित, तर तुम्ही नंतर जर सरकारनं ऑप्शन दिला हमीपत्रच फक्त केवळ अपलोड करा, तर तुम्ही टिक करून सह्या वगैरे व्यवस्थित करून हमीपत्र पण अपलोड करू शकता. पण ही प्रोसेस अजून चालू झालेली नाही कोणतीच. जे फॉर्म रिजेक्ट झाले त्याची अद्यापही कोणतीच प्रोसेस चालू झालेली नाही. जेव्हा कधी चालू होईल त्यावेळेस मी व्हिडिओ बनल किंवा तुम्हाला कसा भरायचा ते पण सांगल, सगळी प्रोसेस मी सांगल. आता ज्यांनी भरले नाहीत त्यांनी रिजेक्ट झालेल्याचा यांचा अनुभव घेऊन तरी कदाचित व्यवस्थित फॉर्म भरा. आपल्याला भरता येत नसेल तर आपल्या घरातील मुलगा कोणी असेल त्याला व्यवस्थित भरायला हवा. एक ना एक अक्षर, एकही अक्षर 3-3, 4-4 वेळेस व्हेरीफाय करा आणि नंतर फॉर्म भरा. कारण की कदाचित काही सांगू शकत नाही की बाबा एकदाच घेतील आणि त्याच्यानंतर पुन्हा घेणारच नाहीत, योजनाच हे करतील की बाबा एवढ्यालाच बस असं. या कारणामुळे एकदम व्यवस्थित ॲक्युरेट अशी माहिती भरा. धन्यवाद. अशाच प्रकारच्या माहिती योजनेची माहिती मिळवण्यासाठी आमच्या श्रावणी ग्रुपला फॉलो आणि लाईक जरूर करा. धन्यवाद.